सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने 70 फूट भाजी मंडई परिसरात सुरू केलेल्या कारवाईमुळे गेल्या 20 दिवसांपासून भाजीपाला, फळे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्री ठप्प झाली आहे। महानगरपालिका नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने या भागातील 4 चाकी फेरीवाले, फळ विक्रेते आणि हातगाडीधारकांविरुद्ध जप्ती आणि पोलीस बंदोबस्तात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवली आहे। या निर्णयाचा निषेध करत 11 जून रोजी विक्रेत्यांनी आपल्या कुटुंबासह मोर्चा काढून मनपा आयुक्त कार्यालयावर धडक दिली। शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे आयुक्तांना आपली कैफियत सांगितली, परंतु कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे विक्रेत्यांमध्ये संताप आहे। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने विक्रेत्यांचे शिष्टमंडळ 16 जून रोजी रात्री 10:30 वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यासाठी भेटले। या निवेदनानंतर सोमवार 16 जून रोजी सीटू संलग्न लालबावटा फेरीवाले, 4 चाकी व खोकेधारक श्रमिक संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पालकमंत्र्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले। यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचीही उपस्थिती होती। शिष्टमंडळात खाजाबाई करजगी, रुक्मिणी कवळे, गणेश वाघमारे, चांद शेख, जाफर शेख, सादिक बागवान, मल्लैया खरात, रियाज पठाण, बबलू बागवान आदींचा समावेश होता। शिष्टमंडळाने स्पष्ट केले की विडी, यंत्रमाग, रेडीमेड शिलाई व बांधकाम क्षेत्रातील बंदीमुळे सोलापूरमध्ये रोजगार संधींमध्ये मोठी घट झाली आहे। स्थलांतराच्या वाढत्या लाटेमध्ये हजारो कामगारांचे जीवन अस्थिर झाले असून अशा काळात फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रेते हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय करत आहेत। 70 फूट भाजी मंडई हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती आणि उपयुक्त भागात असून 40 वर्षांपासून येथे व्यवसाय सुरू आहे। वाहतुकीस अडथळा न होता ग्राहकांना ताजे व दर्जेदार जीवनावश्यक पदार्थ उपलब्ध करून देणारे हे विक्रेते समाजासाठीही अत्यंत गरजेचे आहेत। शिष्टमंडळाची मागणी आहे की 70 फूट भाजी मंडई येथे विक्रेत्यांना नियम व अटी लागू करून वाहतुकीस अडथळा न होता परवानगीने व्यवसाय करण्याची मान्यता द्यावी। अतिक्रमण विभागाची कारवाई तत्काळ थांबवून विक्रेते, आयुक्त व संबंधित विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन स्थायी तोडगा काढावा। निवेदन स्वीकारल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली असून लवकरच संबंधित विभागांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले।